आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। 2013 पासून रेषा शिक्षण संस्था संचलित रेषा गुरुकुल ही एक अभिनव शाश्वत शिक्षण पद्धती ही एक रेषा डे केअर ॲक्टिव्हिटी सेंटरमधून उपक्रम आणि खेळातून कौशल्य विकास, संस्कार वर्ग, शारीरिक विकास या उपक्रमासहित तज्ज्ञ सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली आहार तज्ज्ञ आदी उपक्रम राबवित असून यामध्ये कला आणि क्रीडा, शारीरिक विकास, संस्कार, कथक, भरतनाट्यम, चित्रकला वर्ग, नाट्य विभाग, मोई रेषा ग्रंथालय, कथाकथन आदी कलागुणांना वाव देणारे विद्यार्थी घडवून याच विद्यार्थ्यांचा रेषा शिक्षण संस्थेच्या वतीनं 13वा वार्षिक स्नेहसंमेलन परशुराम सायखेडकर नाट्यमंदिर, शालिमार, नाशिक येथे नुकताच संपन्न झाला। या प्रसंगी दीपप्रज्वलन करून रेषा गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी आपल्यातील कला सादर करून उपस्थित पालक आणि संस्थेची दाद मिळवली। तसेच रेषा शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक यांचे देखील वर्णनात्मक निरीक्षण करून वर्षभर आपल्या पाल्याची काळजी घेणाऱ्या आजी आजोबा, आई बाबा यांना देखील उत्तम पालक म्हणून गौरविण्यात आले। तसेच उत्कृष्ट विद्यार्थी आणि संस्थेच्या शिक्षक, कर्मचारी यांचा देखील यथोचित सन्मान करण्यात आला। या प्रसंगी रेषा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष निर्मला अष्टपुत्रे, उपाध्यक्ष सुरेखा बोंडे, सचिव मिलिंद कुलकर्णी, लोकहितवादी मंडळाचे सचिव सुभाष पाटील, अर्चना कुलकर्णी, मॅरियन साळुंखे, कुमारी युगा, गार्गी, करिश्मा यांनी सूत्रसंचलन करून कार्यक्रमात रंगत आणली। सर्व रेषा परिवार, पालक, विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वह कागदाः पेच फलानि पतितानि बालकाः तत्र क्रीडन्ति परन्तु कोऽपि स्वच्छता न पश्यति।
आज रेषाचा 13वा रेषोत्सव म्हणजे स्नेहसंमेलन आज आनंदात पार पडलं. या स्नेहसंमेलनाचा पहिला ज्याच्यावर स्नेहसंमेलन अवलंबून होतं तो म्हणजे नेतृत्व गुण. या नेतृत्व गुणावर आज हे पूर्णपणे स्नेहसंमेलन डिझाईन केलं गेलेलं होतं आणि त्याप्रमाणे हा खूपच उत्साहात झाला. पालकांचा प्रचंड प्रतिसाद घ्यायला मिळाला आणि सर्वांनी अगदी 2 वर्षाच्या मुलीपासून तर साधारणपणे 12 वर्षाच्या मुलापर्यंत या सर्वांनी या आनंदोत्सव साजरा झाला. स्नेहसंमेलनात हा आनंदोत्सव साजरा झाला. तर एक एक गुण घेत आम्ही ते साजरे करतो. बरं, आज ह्याच्यातून आम्ही 25-26मध्ये सर्वोत्कृष्ट आई, सर्वोत्कृष्ट वडील, सर्वोत्कृष्ट आजी, सर्वोत्कृष्ट आजोबा असे आम्ही सन्मानचिन्ह प्रदान करतो की ज्यांनी वर्षभरात आपल्या मुलासाठी, मुलीसाठी किंवा नातवांसाठी जे त्यांना घडवण्यासाठी जी काही त्यांनी परिश्रम घेतात आहे, व्यक्ती निर्माण करण्यासाठी जे परिश्रम घेतात आहे, त्यासाठी त्यांचा उचित सन्मान आमच्या संस्थेने केला. आम्ही दरवर्षी त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करत असतो. त्याच्यामुळे पुढच्या पिढीला कुठली तरी दिशा मिळते आणि त्याच्याने आज भारत देशाकरता एक सुंदर व्यक्तिमत्व घडतील याच्याबद्दल मला नक्की खात्री आहे. धन्यवाद. संजय हिरे, अर्वाचीन, महाराष्ट्र न्यूज, नाशिक.